नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. आरटी 2026 चा निकाल लागलाय. निवड झाल्या उमेदवारांना तर त्यांना कळलेलं आहे की निवड झाली आहे. आता त्यांची प्रोसेस चालू आहे ऍडमिशनची. ऍडमिशनच्या प्रोसेस दोन टप्प्यात होते. एक आहे तुमची पडताळणी समिती आणि दुसरी आहे शाळेकडे जाऊन ऍडमिशन करायचं. याबद्दल पाठीमागे व्हिडिओ मी घेतलाय, तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे प्रतीक्षा यादीतील उमेदवार आहे पुढे त्यांचं काय होणार आहे, त्यांची प्रोसेस नेमकी कशी असतात. थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. निवड होऊ शकते का, पुढील प्रोसेस काय असतं आणि किती राऊंड होणार ते पण तुम्हाला सांगतो. पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं इग्नाइट पाठशाला ह्या ऍपवरती शालेय लेवलच्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहे त्यांचे क्लासेस आपण चालू केलेले आहे. योग्य दरामध्ये तुम्हाला हे मार्गदर्शन आम्ही अतिशय उत्तम देण्याचं काम करत आहोत. ज्यांना ज्यांना ह्या बॅचेस जॉईन करत असतील त्यांनी लगेच जॉईन करा. विशेष म्हणजे नवोदयची बॅच आपण चालू केलेली आहे. तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये 2000, 2000, 2000 असे 3 टप्प्यात इन्स्टॉलमेंट सुद्धा भरू शकतात. वन टाइम भरली तर 4,999 प्लस जीएसटी फी असणार तुमची. बॅच चालू झाली. बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. टू द पॉईंट शिकवणारे फॅकल्टी, प्रत्येक विषयाला वेगवेगळी फॅकल्टी. इव्हन दो काही विषयातल्या टॉपिक नुसार सुद्धा फॅकल्टी वेगवेगळी आहे. तुम्हाला नोट्स मिळतात. तुम्हाला जास्तीत जास्त टेस्ट सिरीज पण आम्ही देत असतो. प्रत्येक विकेंडला टेस्ट आणि काउन्सिलिंग, पर्सनल काउन्सिलिंग पण होणार आहे. सो तुम्ही इच्छुक असाल तर लगेच जॉईन करा. तुमचे मित्र असेल, कोणी ग्रुप असेल त्यांना पण नक्की शेअर करा. आता बघूया आपण जे विद्यार्थी बघा प्रत्यक्ष यादीतील सर्वांची निवड होणार का, तर याचं उत्तर सुरुवातीला देतो. सर्वांची होणार नाही, पण काही लेवल पर्यंत विद्यार्थ्यांची निवड होऊ शकते. काही ठिकाणी पूर्ण प्रतीक्षा यादीतील मुलं सुद्धा निवडले जाऊ शकतात. कसं मी तुम्हाला सांगतो बघा. आता सध्या जर आपण लक्षात घेतलं 14 एप्रिल 2026 पर्यंतची ही अपडेट माझ्याकडे आहे. एकूण सहभागी शाळा आरटी मध्ये 8,701 आहे. एकूण जागा होत्या 1,14,826. अर्ज किती आले 2,89,286 आणि निवड झाले विद्यार्थी किती आहे 1,05,811. म्हणजे इथे जवळपास बघितलं तर इथे जवळपास 9,000 विद्यार्थ्यांची निवड झालीच नाही शाळांमध्ये. बघा 9,000 जागा रिक्तच आहे. म्हणजे 9,000 जागा ऑलरेडी रिक्त आहे. काय वेगवेगळी कारण त्याला असू शकतात. ओके. नंतर प्रवेश म्हणजे काही ठिकाणी फॉर्म आलेच नाही. काही आरटीच्या स्कूलमध्ये फॉर्म आलेच नाही. अशा 9,000 जागा रिक्त आहेत. प्रवेश घेतलेले विद्यार्थी किती आतापर्यंत फक्त 1,750. निवड झाली 1,05,811 आतापर्यंत बघा. आणि किती विद्यार्थी नोंद केली किंवा ऍडमिशन घेतलं 1,750. बाकीचे विद्यार्थी अजून घेतलं नाही. तुम्हाला माहिती असेल की इथे ऍडमिशन घेण्याची लास्ट डेट जी आहे तिने दिलेली बघा. ती लास्ट डेट आहे 20 तारीख. बघा आरटीची वेबसाईट माझ्या समोर आहे. 20 एप्रिल ही फॉर्म भरण्या म्हणजे ऍडमिशन घेण्याची लास्ट डेट आहे. म्हणजे 10 तारखेपासून 20 तारखेपर्यंत आपण 14 वर आता आहोत आणि फक्त 1,750 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. 1,05,000 उमेदवारांची निवड झाली तरी पण हे कुठे बघायचं तुम्हाला इथे दाखवतो बघा. इथे जर बघितलं तुम्ही बघा आरटी 2026-27 चं स्टेटस तुमच्या समोर आहे. तुम्हाला आत्ताचे दाखवते हेच आकडे बघा. टोटल स्कूल एवढे आहेत. बघा टोटल स्कूल किती आहे. टोटल आरटीची स्कूल एवढे आहेत. ऍडमिशन व्हॅकन्सी 1,14,826 होती. टोटल ऍप्लिकेशन 2,89,286 झाली. सिलेक्शन जे झाले ते 1,05,811 आणि आतापर्यंत ऍडमिशन थोडे अजून वाढले बघा. 5-8 वाढले. 1,758 ऍडमिशन झाली. हे झालं आपण स्टेटस बघितलं. तुम्ही इथे जाऊन परत काय बघू शकता, ऍडमिशन शेड्यूल पण बघू शकता. प्रत्येक जिल्ह्याला जर ऍडमिशन शेड्यूल दिला असेल त्यांनी. हा राऊंड किती आहे बघा. इथे फर्स्ट राऊंड आहे. सिलेक्शन लिस्ट किती, रेग्युलर सिलेक्शन लिस्ट आहे. म्हणजे राऊंड किती होणार आहे, टोटल 3 राऊंड होणार आहे. आता रेग्युलर सिलेक्शन लिस्ट आहे. सेकंड असेल सिलेक्शन लिस्ट 1, नंतर असेल सिलेक्शन लिस्ट 2 असे राऊंड होणार आहे. पहिली जर आपण माहिती सिलेक्शन लिस्ट, रेग्युलर सिलेक्शन लिस्ट बघा. प्रत्येक जिल्हा इथे जिल्ह्याचे नाव आहे. नंतर इथे स्कूल रजिस्ट्रेशन कधीपासून कधीपर्यंत स्कूलचं रजिस्ट्रेशन झालं होतं. नंतर ऑनलाईन तुम्ही ऍप्लिकेशन ह्या डेट पर्यंत केलं होतं. लॉटरी लागलेली आहे. सिलेक्शन लिस्ट बघा 10 पासून लागलेली आहे आणि ऍडमिशन 10 ते 20 तारखेपर्यंत. प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट दिली त्यांनी बघा. प्रत्येक जिल्ह्याची अशी राऊंड जर बघितले ही झाली रेग्युलर सिलेक्शन आहे. आता इथे जर मी क्लिक केलं आणि बघितलं की पुढचा राऊंड बघूया आपण. सिलेक्शन लिस्ट फर्स्ट आहे का, नॉट अवेलेबल. ही कधी येणार आहे, हा पहिला राऊंड झाल्यानंतर दुसरे सेकंड लिस्ट येणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला प्रतीक्षा यादी उमेदवार बघायला मिळतील. आता ही पहिली राऊंड आहे 20 तारखेपर्यंत. थोडं एक्सटेंड करून दिलं तुम्हाला. 20च्या ऐवजी पुढे 10 दिवस वाढून दिलं बा. ऍडमिशनला अजून मला वेळ द्यायचा आहे. 30 तारखेपर्यंत 30 पर्यंत मला ऍडमिशन घेतलं सपोज, अजून थोडं वाढून दिलं, पण तरी पण ऍडमिशन होत नसेल तर मग मात्र प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना बोलवलं जातं. मग ते कसं बोलवलं जातं, जसं तुम्ही आता चेक करताना तुमचं ऍप्लिकेशन वाईज स्टेटस अगदी तसंच तुम्हाला चेक करायचं किंवा तुम्हाला मेसेज पण येतो किंवा कधी मेसेज येत नाही, त्याच्यावर अवलंबून राहायचं नाही. बघा इथे क्लिक करून तुम्ही जसं चेक केलं ना, आता एक नंबर तुम्ही इथे टाकला आणि चेक केलं, जसं इथे दिसतंय तुम्हाला रॉंग ऍप्लिकेशन. ओके रॉंग ऍप्लिकेशन आहे. मी दुसरं टाकतो इथे. हे टाकलं मी, येत आहे का नाही, रॉंग ऍप्लिकेशन आहे.
बघा जसं ऍडमिशन झाल्यावर जसं येतं ना इथे, तसं तुमचं प्रत्यक्ष यातून निवड जर झाली तर इथे ते ऑप्शन येणार आहे, म्हणजे ऑटोमॅटिक येणार आहे. तो येईल तेव्हा मी तुम्हाला सांगतो. ते सगळं अपडेट बघण्यासाठी काय करा, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून अपडेट आली मी घेईल व्हिडिओ तर तुम्हाला मेसेज येईल हा व्हिडिओ आलेला आहे किंवा ही अपडेट आलेली आहे. तर त्यासाठी खाली बघा ब्लॅक कलरमध्ये सबस्क्रायबर बटन आहे, ते चेक करा, तो क्लिक करून ठेवा. तो अपडेट मी तुम्हाला व्हिडिओ देत राहील. आता सध्या ऍडमिशनची प्रोसेस 20 तारखेपर्यंत चालू आहे आणि जर 20 तारखेनंतर वाढून दिली जी काय डेट असेल तोपर्यंत काही विद्यार्थी अपात्र होणार आहे. बघा का अपात्र होणार आहे, कारण त्यांनी भरलेली माहिती त्यांच्याकडे डॉक्युमेंटिंग मध्ये कमतरता आहे, म्हणजे अपात्र होणार आहे. काही विद्यार्थी गैरहजर आहे. का गैरहजर आहे, सर मला 1 नंबरची शाळा पाहिजे होती, मी 2 नंबर 3 सिलेक्शन दिलं होतं, मला 3 नंबरची मिळाली, पण मला नको आहे सर ती, मला नाही जायचंय, खूप दूर आहे किंवा मला नाही जायचंय, मला आवडत नाही, सीबीएसई पॅटर्न आहे, स्टेट बोर्ड आहे वगैरे वगैरे कारण आहेत. त्यामध्ये गैरहजर राहिले, काही अपात्र झाले आणि काही जागा रिक्तच आहे. काही जागा काय रिक्तच आहे. मग पहिल्या फेरीमधनं दुसऱ्या फेरीमध्ये अशा उमेदवारांना संधी दिली जाते जे प्रतीक्षा यादीमध्ये आहे. सो तुम्ही जर प्रतीक्षा यादीत असाल तर नक्कीच तुम्हाला संधी मिळणार आहे. पण किती, फॉर एक्झाम्पल तुमचे प्रतीक्षा यादी असते बघा, वेटिंग लिस्ट नंबर 11, वेटिंग लिस्ट नंबर 17, जे काय असेल तुमचं, जर पहिल्या 10 मध्ये असाल तर चान्सेस खूप जास्त आहे. पहिल्या 10 मध्ये जर असाल तुमचं नाव तर चान्सेस खूप जास्त आहे. फक्त काय होतंय, नेक्स्ट टाइम सेकंड राऊंड जो होतो ना, आता जे विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहे ते प्रतीक्षा यादीत विद्यार्थी काय लक्ष देत नाही. लक्ष न दिल्यामुळे त्यांचा नंबर लागतो नंतर, पण लक्ष न दिल्यामुळे ते जात नाही स्कूलला आणि त्याच्या खालच्या मुलांचे नंबर लागून जातात. म्हणजे समजा की परीक्षा यादीला फर्स्ट नंबरचा 2 नंबरचा आहे, यांनी लक्ष दिलं नाही तर हे दिलेल्या मुदतीत जात नाही, त्यांचं ऍडमिशन होत नाही, त्यामुळे अजून खालच्या मुलांना संधी मिळते. सो मागच्या वर्षी 10, 11, 12 नंबरवरती प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांची सुद्धा निवड झालेली आहे. सो फक्त तुम्हाला वॉच करायचं, लक्ष ठेवायचंय. इथे सगळं त्यांनी दिलेलं आहे. मी तुम्हाला अपडेट पण देणार आहे. बघा सूचना पण दिली आहे 20 तारखेपर्यंत. आता सध्या डेट दिलेली आहे, पुढची डेट आली की आपल्याला बघूया आपण काय होत आहे. सो वेटिंगच्या मुलांचं सिलेक्शन होणार आहे. बाकी पुढचा एक अजून महत्त्वाचे 3-4 व्हिडिओ मी घेणार आहे. ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, त्याचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देतो. आणि नवोदयची बॅच इग्नाइट पाठशालावर चालू झाली आहे. तुम्हाला तुमच्या माहितीतल्या कोणाला जॉईन करायचे असेल तर नक्की जॉईन करा. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिली आहे, ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच जॉईन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.